शिवसेनेचे उपनेते बाबीदेव, उपस्थित सर्व सन्मान्य महिला आघाडी पुरुषांच्या पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो, खर तर मी आज मला सकाळी मी मातोश्रीवर होतो, मला यांचा फोन आला की आज दुपारी निदर्शन आहेत आणि आज पहिल्यांदा 11 नंबर विभाग बायकाळ्यात आलाय. कारण बाजार उठवायचा आहे आपल्याला, ह्यांचा बाजार उठवला पाहिजे. बाजार मांडला देशामध्ये. आता तुम्ही शेवटी बोलता बोलता एकदा पोटतिडकी त्या लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. काल 81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं. धिक्कार असो, धिक्कार असो. कळलं का बहिणींनो? माझ्या लाडक्या बहिणींनो, कळलं का? काय केलं तुमच्याकडनं? मत विकत घेतली. म्हणून मी प्रतिक्रिया दिली की याच 81 लाख महिलांच्या बळावर तुम्ही सरकारमध्ये बसलात. आज ते अपात्र झाले असेल तर सरकार पण अपात्र झालेलं आहे, म्हणून सरकारनं पहिला राजीनामा दिला पाहिजे. तीच 81 लाख मत आहेत ना, तीच तुम्ही काढलं, तुम्हाला मिळेल एनएससी लिस्ट मध्ये. काय करताय काय तुम्ही? 12 वेळा इंधनाचे भाव वाढले, पेट्रोलचे 12 वेळा, आणि इतके गगनाला भिडलेले आहेत. देशाच्या माननीय पंतप्रधानांची जुनी भाषण काढा, तो माननीय मोदी जी, अब पेट्रोल के भाव बढ़ गए हैं, कौन जिम्मेदार है? अरे कौन जिम्मेदार है? अरे महिलाओं तो घर में आके रोटी भी नहीं बना सकती, इतनी हालत कर दी आप लोगों ने. नोकऱ्या केल्या, सगळे पालक बेजार आहेत. एक क्षेत्र सांगा, हे बनवा बनवीवाला तो कोण आहे ना तुमचा, मग अशी नाव घेतलं बघा, त्याचं नाव मी बनवा बनवी. अशी ही बनवा बनवीचे प्रमुख, अशी ही बनवा बनवीचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. ते रोज बनभाव काहीतरी वाटेल तर बडबडत असतो, ठोकळ्यासारखा असतो आणि ते रोबो बोलतो तसा बोलत राहतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, याच्यात दखल न घेता खरी दखल कशात घ्या. मला एक क्षेत्र सांगा की ज्याच्यात तुम्हाला समाधान आहे. मला एक विषय सांगा की ज्याच्यात महाराष्ट्रातील देशातील माणूस आनंद व्यक्त करतोय. वा वा, काय छान चाललंय. वा वा, भेंडीचा भाव बघा काय झाला. वा वा, घोसाईचा भाव काय झाला. कांद्याचा भाव काय झाला. 1 रुपया कांदा. का माझ्या शेतकऱ्यांची इतकी विटंबना करता रे? नाही वाटलं तुम्हाला? कापल्यावर डोळ्यात पाणी येतं बरं का. कांदा डोळ्याला झोपेल तुमच्या. आमच्या घरातले कांदे तुमच्या डोक्यावर कधी पडतील तुम्हाला कळणार पण नाही. आज इथं उभा असताना मला अडचण आठवण आली. कुठे गेली स्मृती इराणी? तिची स्मृती भ्रष्ट झाली का? हे भाजपच्या सगळ्या महिला आघाडीचे लोक, त्या महिला आमच्या सिलेंडर रस्त्यात येत होत्या. काही तर सिलेंडरवर बसायच्या, पुढचा मी सांगत नाही, पण त्या तो जो काही प्रकार त्यावेळेस करत होते, इतका निषेध करत होते. भाव वाढला, भाव वाढला, भाव वाढला. आता कमी झालाय का? शाळा बंद पडतायत बरं, म्हणून म्हणाले एक क्षेत्र नाही राहिलंय. मुंबई महापालिकेच्या शाळा गोरगरिबांच्या मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण द्यावं म्हणून आदित्यजींनी पब्लिक स्कूल केलं. मुंबई पब्लिक स्कूल मोफत, ते सुद्धा सीबीएसईचं शिक्षण मोफत, आयसीएसईचं शिक्षण मोफत. अशी शिक्षण देणारी एकमेव महापालिका होती ती उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत होती, मार्गदर्शनाखाली काम करत होती ती मुंबई महानगरपालिका. आज तिची अवस्था काय आहे? भ्रष्टाचाराबद्दल तर बोलूच नाही. पण मला तर आश्चर्यच वाटायला लागलं आता की जनता पेटून का उठत नाही. मग अशी चिडून बनवते अजय चौधरी. आता थांबायचं नाही बरं, झेंडे घेऊन. आणि तुम्हाला नाही सांगत आहे, सांगाल तिथे येऊ, एक वेळ जीव देऊ, पण मुंबईचा प्राण वाचू, अशा प्रकारचं काम आम्ही केलं पाहिजे. काय होणार नाही आहे काय. आज एक या पद्धतीनं त्या मुंबई पोलिसांचं तर मला कीव यायला लागली. आता केवढा अभिमान वाटायचा आम्हाला. काल त्या गिरगाव मध्ये लाईट जातोय 2 दिवस, बातमी आली 50 वेळा लाईट गेला. म्हणून आमचे काही पदाधिकारी गेले बीएसटीच्या वर निदर्शनं करायला. त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आणले, आणून काय केलं, बीएसटीच्या अधिकाऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याच्या ऑफिस मध्ये घ्यायला मिटिंग. तुम्हाला कोणी सांगितलं उपद्रव करायला का? बेकायदेशीर काय करता तुम्ही कारवाई करा. निदर्शन करणं आमचा हक्क आहे. परवा त्या आंब्यासाठी आंदोलन केलं. काय क्लूक लढवली माहितीये का तुम्हाला? आंब्याला भाव मिळावा,
म्हणून जे आंदोलन झालं ते आंदोलन गिरगाव चौपाटीहून सुरू होणार होतं, मोर्चा झाला होता. हे राजू शेट्टी वरे मंडळी हर्षवर्धन आपल्या शिवसेनेच्या शिवालयामध्ये बसले होते. त्यानं तिथूनच उचललं, चौपाटीवर जाऊ दिलं नाही आणि आणलं कुठं, डोंगरी पोलीस स्टेशनला. काय संबंध काय तिकडं? काही जे उतरले बसमध्ये त्यानं तिथेच उचललं, गाडीत घातलं, घेऊन गेलं बारीक लाईन पोलीस स्टेशनला. काही न उचललं, आणलं इकडं आमच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला. काय पद्धत आहे तुमची? काय पद्धत आहे तुमची? तुम्हाला लाज नाही वाटत का? तो शंभूराजे देसाई तुम्हाला काय बोलतो त्याच्याबद्दल? तिथं भेटून उठले पाहिजे तुम्ही, पोलीस तिथं भेटून उठले पाहिजे होते. एका पोलिसांनी केला का धिक्कार? या राज्याचा मंत्री तुम्हाला घरगडी बनाला हो, भाजपचा घरगडी इथे उभे आता. लाज नाही वाटत का? तुमच्या घरातली स्टोव गॅस नाही भेटत, तुमच्या घरातल्या पत्नीला त्रास नाही होत, तुमच्या महिलांना त्रास नाही होत. दिवस रात्र उन्हाताला नोकऱ्या करता, घर द्या भीक मागायला लागते पोलिसांना. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढण्याचा सगळा घाट आहे, लक्षात घ्या. पहिलं त्यात पोलीस सुद्धा आले. पोलिसांना बाहेर जा, तुम्हाला प्लॉट देतो, एरिया देतो. नाही पोलिसांना अजून एक. कशासाठी करताय सगळं हे? कोणत्या विषयासाठी? अरे देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा ती मुलं रस्त्यावर उतरली. तो नंदुरबारचा एवढासा मुलगा उतरला, त्यांना इंग्रजांच्या पोलिसांनी नाही मारलं, इंग्रजांच्या अखत्यारीत येणाऱ्या हिंदू पोलिसांनीच मारलं. इंग्लिश नव्हतं गोळ्या घालायला. हे असे गुलाम आजही आहेत बरं का. कुणी दाढी वाढवू नये, कुणी शेंडी लावू नये, हे सगळे गुलाम आहेत, लक्षात घ्या. आणि आम्हाला सगळ्यांना भुलवतात, जय श्रीराम. अरे वा, श्रीरामाच्या नावाखाली भ्रष्ट कारभार चालू आहे, रावणाचा कारभार चालू आहे. प्रभू रामचंद्रांचा तुम्हाला नाव घेण्याचा पण अधिकार नाही. त्यागी होते हो, तुम्ही भोगी आहात. राजपुत्र होते, सत्ता सोडली ते त्यागी होते. लंका जिंकून सुद्धा सत्ता सोडली ते त्यागी होते. तर किष्किंधा जिंकून सुद्धा सत्ता सोडली ते त्यागी होते. खोके देऊन नाही बोलले, हनुमाना हे घे खोक्याने मला राज्य दे, किंवा रावणाच्या फौजेला नाही बोलले, हे घे खोक्याने मला राज्य दे. तुम्ही श्रीरामाचं नाव घेता. भ्रष्ट सगळे, रावणासारखे कारभार करणारे. जगनाला महागाई भिडली, बेरोजगारी भिडली. एका कंपनीत आता मी बसलो होतो, आधी तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे अडाणी कंपनी, त्या डहाणूला त्यांचा आहे पॉवर कंपनी, तिथे 2 जूनला नोटीस लावली आणि 5 जूनला सगळ्यांना काढून टाकलं. VRS नाव लिहितात, VRS 2 जून ते 5 जून मध्ये घ्या, नाही तर घरी जा. अख्खा देश त्या अदानीला विकता येतो. त्या अदानीसाठी त्या ड्रम बरोबर मानाखाली घालून बसतात. देश विकलांग केलाय. देशाची चलन इतक्या खालच्या दराला कधी गेला नाही हो. एका डॉलरला 100 रुपये. तभी भी हमारे प्रधानमंत्री कहते थे ताली बजा के, जब डॉलर गिरता है तो देश की प्रतिमा विश्व में मलिन होती है. जब देश की प्रतिमा विश्व में गिरती है. सुषमा स्वराजजी सभागृहात असंच वाक्य बोलले. आणि मग आज काय झालंय? आज म्हणून तुमच्या लक्षात येत नाहीये, हे लव जीवन सगळं जे चालू आहे ना, ते फक्त एवढ्यासाठी चालू आहे. तुमचं लक्ष महागाईवरून दुसरीकडे न्यायचं, तुमचं लक्ष बेरोजगारीकडून दुसरीकडे न्यायचं, तुमचं लक्ष महिलांवरच्या अत्याचाराकडून दुसरीकडे न्यायचं. वारे खरात घराघरात कामालाच झाली रे. म्हणजे मला तर असं कळतच नव्हतं काय चाललंय काय. अरे खरात घराघरात आहे. इतक्या खरात तिकडे निघाले आणखीन परत हे सगळे भोंदू. आणि हे सगळे भोंदू भाजपचे भक्त बरं का. आणि भाजप त्यांचा भक्त. हो तिकडे काय राम रहीम, त्याला बरोबर सोडतात अशाला गॉगल बिगल घालून, जीन पॅन्ट बिंग घालून, पिक्चर मधल्या हिरो सारखा बाहेर. हा संत तुमचा. आम्हाला महाराष्ट्राला अभिनय बरं. ज्ञानेश्वरांची भूमी आहे, तुकारामाची भूमी आहे, निवृत्तीनाथाची भूमी आहे, सोपानाची भूमी आहे, मुक्ताईची भूमी आहे, जनाबाईची भूमी आहे, ती बहिणाबाईची भूमी आहे. तुम्ही काय मला सांगता रे संत? भोंगी बाबा, तो कोणतरी बाबा आलेला मध्ये, बागेतला बाबा, बागेतलाच बाबा ना, असं काहीतरी आहे. हा बागेतलाच बाबा. कशाची माहिती नाही. छत्रपती शिवरायांबद्दल बोलता, छत्रपती शिवरायांबद्दल बोलता. काय तुमच्या
तुमची लायकी काय, तुम्हाला इतिहास माहितीये. बांधवांनो भगिनींनो, आता समोर सांगतो आणखीन एक भयानक प्रकार घडलाय. ती बारकाईने तुम्ही वाचता पेपर, मला माहिती नाही. काल पण कालच्या किंवा आजच्या सामन्यामध्ये बातमी आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. ते पानिपतला गेलोय. मी सगळ्या देशातील जेवढे जुने म्युझियम त्यांना भेटलेलो आहे. त्या पानिपतमध्ये एक नकाशा होता, मराठ्यांचं साम्राज्य. हे मराठ्यांचं साम्राज्य म्हणजे मराठा जातीचं नव्हे, मराठा. प्रबोधन ठाकरे म्हणजे मराठा, जो मरणापासून हटत नाही तो मराठा. त्या मराठ्यांचं साम्राज्य असे तो हिमाचल फटके फार झेंडा आम्ही लावला. लाल किल्ल्यावर सुद्धा पळवलं होतं त्याला, बरं का. पळत गेला तो पुढं. तो संबंध नकाशा पानिपत मध्ये होता. तो नकाशा आणखीन काही जुन्या म्हणजे इंग्लिश जेवढे म्हणून इंग्रजी इतिहासकार त्यांच्याकडे आहे आणि आपल्याही देशातले आहे. काय करावं राजस्थानचं. एक भाजपची कोणतरी कांद्या राणा प्रतापांच्या घरातली तिला खासदार केले. ती गेली हळदी घाटला आणि हळदी घाटल्यामुळे हे क्या विजय मनाया, राणा प्रताप कभी हारे नहीं, हल्दी घाट की लड़ाई भी हार हुई है मत लिखो, हल्दी घाट में जीत हुई. अरे वा, इतिहास पण बदलता. त्या घोडा तिथे मेला त्यांचा, राणा प्रतापांचा. मराठ्यांचं साम्राज्य होतं. आज तुम्ही लावून बघा राजस्थानच्या चॅनलवर, अनेक चॅनलवर काही राजस्थानी शिवरायांना लुटारू अतिशय घाणेरडे शब्दात बोलतायत. कुणाच्या ताकदीवर, कुणाच्या ताकदीवर. कोणतं सरकार आहे राजस्थानमध्ये का आमच्या शिवरायांची अटॅणी करता. तुमच्या त्या मराठी रक्ताला लाज नाही वाटत का रे. ते बसलाय सत्तेमध्ये. काल त्या आमच्या एका दाढीवाल्याच्या सोबती मंत्र्याला आठवण बेळगावची झाली. आता बेळगाव आठवलं त्याला, बरं का. दाढीवाल्याकडे जबाबदारी दिली होती. डबल इंजिन आहे ना वर आणि खाली, पण डबल इंजिन मध्ये का नाही केलं. का बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, विदर बारशात नाही आणलं. लाचारांना काही धर्म असतो का रे. लाचारांना काही स्वाभिमान असतो का रे. लाचार स्वाभिमानी बोलू शकतो का रे. लाचार स्वाभिमानाचा प्रश्न विचारू शकतो का रे. हुजरेगिरी करतात दिल्लीमध्ये जाऊन, लाज नाही वाटत. मराठी स्वाभिमान घाण ठेवतात तिकडं. रोज त्या तडीपारला पाया पडायला जातात तिकडं. तडीपाराच्या पाया पडायची वेळ आली तुमच्यावर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे आंदोलन आहे आमच्या रणरागिण्यांनी सुरू केलंय, मर्देबरा तसे देशामध्ये तो या दिल्लीला डोळे वाटवून दाखवतोय. तो नमत नाही, झुकत नाही, झुकता नाही साला. असा एकमेव मर्द आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि त्याची ही सगळी फौज आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो, आज नुसता इशारा आहे, इशारा काफी आहे. मला असं वाटतं इतकं शांतपणे आज आंदोलन शिवसेनेचं होतं, याचा धोका ओळखून घ्या असं म्हणतो मी. वादळापूर्वीची शांतता ही. आता अजय चौधरी जसं म्हणाले तसं यापुढं निदर्शन करत बसणार नाही, सांगत बसणार नाही. तिथं खुशू तिथं घुसू. आता जसं म्हणाल पत्रकार परिषद घेतो, ते जाऊन सांगा, ए बनविया अशी ही बनवा बिनवी बंद कर. खरं तर शिवीच आली ती तोट्यात. जाऊ त्यात मराठी माणूस सावरतो जरा स्वतःला. बोलणारे महागाईवर, बोलणं बेरोजगारीवर, बोलणं शेतकऱ्यांवर. कांद्याला 1 रुपये भाव देतो तर लाज वाटली नाही रे तुला. म्हणून हे आंदोलन सुरू झालंय. आज ही ठिणगी आहे, त्याची उद्या वणवा होईल. या ठिणगीचा वणवा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही या देशातील हे भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे तरच लोकांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. तुम्ही ज्या पद्धतीने राग घेऊन आलेला आहात, आता येताना 2 हाताने येऊ नका. बरोबर, आणखी भरपूर हात आणा. 1 हात से 2 हात. तिथे कुटुंब नियोजन नाही, मजबूती नाही. या असे या की नुसतं तुम्हाला बघितल्यावर घाम फुटला पाहिजे. शिवसेना प्रमुखांचा विचार म्हणताना रे पटकन आठवण आली म्हणून सांगतो. त्यांना शिवसेना प्रमुख म्हणायचे, एखादा मोर्चा आला ना तर माझं सरकार जर तिथे बसलेलं असेल तर 6व्या मजल्यावरचा मंत्री खाली उतरेल आणि तो मंत्री त्या मोर्चाला समोर जाईल
आणि सांगेल का रे बाबा का आलात तुम्ही, काय तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आता मोर्चाच काढून याचा कट करता. ही कारस्थानं बंद करा बरं, कारस्थानं बंद करा. काल सुद्धा हे आमच्या दारूखान्यातल्या गोरगरीब झोपडपट्टी धारकांच्या घरं तोडून टाकली त्याची. त्या राजीव गांधी नगरमध्ये घरं तोडली. केंद्र सरकार म्हणतं, माननीय पंतप्रधान म्हणतात हर एक को मैं पक्का घर दूंगा. माननीय पंतप्रधान साहेब दारूखान्यात यावं बरं, गोरगरिबांची झोपड्या तुम्ही तोडल्या हो तोडल्या. तुमच्या राज्याच्या कायद्यानुसारच्या जुन्या झोपड्या तोडल्या आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आज हे निदर्शन होत आहे. हे निदर्शन जोरात करून घराघरात. आता मी महिलांना एक वेगळी विनंती करेन, एक विनंती करेन की तुम्ही आता चाळीमध्ये जा, चाळीमध्ये जा, वस्त्यांमध्ये जा, तिथे खाली उभं राहून बोलवा, महिलांना बोलवा आणि तिथं जोरदार आंदोलन करा. ही ठिणगी घराघरात पोहोचू द्या. असा वणवा झाला पाहिजे. या वणव्यामध्ये भ्रष्टाचारी भस्मसात झाले पाहिजेत. असं काम करूया अशी शुभेच्छा देतो. आपल्याला घेतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.